मंत्रिमंडळाचा मंत्री झालो आणि 37व्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. तुझं वय काय आलेलं आणि इथं घराची पार्श्वभूमी आहे. इथं आल्याच्या नंतर मी सहजच विचार करत होतो की एकेकाळी माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये मी कधी कधी अकलूजला येत असे. माझे मोठे भाऊ अप्पासाहेब पवार शंकरराव मोहित्यांच्या बरोबर कार्यकारी संचालक म्हणून काम करत होते आणि त्या दोघांचे एक वेगळे नातेसंबंध होते आणि दोघांच्या डोक्यामध्ये एकच विचार असायचा की या सगळ्या परिसराचा विकास कसा करायचा. आणि शंकररावजींनी आयुष्यभर हे काम केलं. अनेक प्रश्न होते. त्या काळात दुष्काळ असायचा, पाण्याचा प्रश्न नसायचा, आणखीन काही गोष्टी जोडधंदे व्हावेत अशा प्रकारची त्यांची अपेक्षा असायची. कारखाना उत्तम चालला पाहिजे त्याबद्दल त्यांची भावना असायची. सतत एकच गोष्ट डोक्यामध्ये विकास विकास विकास, भागाचा विकास आणि लोकांच्या संसारामध्ये कसा बदल करता येईल हेच काम त्यांनी उभं आयुष्यभर केलं. मला आठवत आहे की हे उजनीचं धरण आहे. त्या धरणाच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते त्या काळात आणि त्याच्यामध्ये शंकरराव मोहित्यांचा वाटा मोठा होता. आणि त्याच्या मागचं कारण हे होतं की या भागाच्या शेतीला पाणी मिळावं नये. माळशिरसचा थोडा भाग सोडला, अकलूजचा भाग सोडला, माळीनगरचा भाग सोडला तर या सगळ्या भागात तुम्ही मंगळवेढ्याचा, पंढरपूर तालुक्याचा सगळीकडे एकच पीक असायचं आणि ते म्हणजे ज्वारी. मंगळवेढ्याची ज्वारी ही प्रसिद्ध असायची. आणि ज्यावेळी हे धरण या ठिकाणी बांधलं त्या धरणाच्या उद्घाटनाला त्यावेळेचे देशाचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण हे आले होते. त्या कार्यक्रमाला मी हजर होतो कार्यकर्ता म्हणून. आणि चव्हाण साहेबांनी भाषण केलं. ते भाषण माझ्या लक्षात कायमचं आहे. भाषण काय केलं की धरण बांधलं इथं, त्याच्या आधी ते पाणी चंद्रभागेतनं जायचं पंढरपूरपर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं वारकरी तिथे यायचा, स्नान करायचा आणि पांडुरंगाचं दर्शन करायचं. चव्हाण साहेबांनी भाषण केलं.